आपण मागच्या 4 वर्षापासून अनेक देशात एक्सपोर्ट करतो, 20 पैकी जास्त देशात. त्यामध्ये आपलं USA आलं, चायना आलं, दुबई UAE आलं, मग सौदी आलं, मग मलेशिया, थायलंड, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान असं वेगवेगळ्या कंट्रीमध्ये आपण अनेक फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट करतो. त्यापैकी आपलं काबुली चना हे मेजॉरिटी आपण ते आहे, मग सोयाबीन मिल आहे, मग कॉर्न आहे, मग डाळ, विविध प्रकारचे डाळ, तूर डाळ, चना डाळ आहे. तर त्यामुळं आता आपलं जे वॉर झालेलं आहे इराण आणि इस्रायलचा, त्यामुळं आता परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की सध्या आपण आपलं जे एक्सपोर्टचे जे रूट्स आहेत सगळे सी रूट्स जे आहेत ते सगळे ब्लॉक झालेले आहेत. त्यामुळं आता आपलं नाही म्हणलं तरी सध्याला 500 टन माल आपलं बंदर अब्बासमध्ये जे इराणचं पोर्ट आहे तिथं थांबलेलं आहे. ते पुढं आता आपण ते उझबेकिस्तान, अफगाणिस्तानला पाठवतो, पण ड्यू टू वॉर ते पोर्ट क्लोजरमुळे आपण ते आता सध्या तिथून माल आपले बाहेर रिलीज करू शकत नाहीये. त्यानंतर मग आता आपल्या न्हावाशेवा पोर्टवर साधारणतः मला वाटतंय आपलं 800 टनच्या जवळपास माल आपला न्हावाशेवा पोर्टमध्ये आहे. तर ते माल जे आहे ते पण पुढे जाताही नाही, कारण सगळे रूट्स क्लोज आहेत. आणि आता आपण बघू शकतो की माझ्या पाठीमागं जे आहे ते आपल्या फॅक्टरीमध्ये पण एक 100 ते 150 टन माल आहे, जे आपण पुढे ढकलू शकत नाही. रिझन बिंग की त्याचं हेच आहे की बाबा पुढचं आपलं सगळं ब्लॉक झाल्यामुळं. आणि आपण दुसऱ्या सप्लायर कडून पण माल घेतलेला आहे, तिथं पण 900 ते 1000 टन माल आहे, जे की पुढे जात नाहीये.